नमस्कार. रोज रोज त्याच पद्धतीची भाजी किंवा कालवण खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर मग म्हटलं की आज आपण काहीतरी नवीन स्टाईल करूया. म्हणजे मी कोळंबीचंच कालवण बनवणार आहे, पण ठेचा टाकून. पण आपल्यासाठी थोडं ग्रेव्ही थोडंसं सुकं असं मी कालवण बनवणार आहे. त्यासाठी साहित्य पण मी पुढे दाखवलेलं आहे. अगदी झटपट बनतं हे आणि अप्रतिम स्वाद येतो त्याला. हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज मी परत एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी नॉनव्हेजची. मी बनवणार आहे ठेचा कोळंबी. तर त्यासाठी मी घेतलं आहे कोळंबी. ही बघा, धुवून साफ करून पूर्ण घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये जो एक धागा असतो तो पण काढलेला आहे आणि कट करून घेतले. बघा, दाखवते तुम्हाला. इथून ना अशी कट करून घ्यायची. आणि ठेचासाठी लागणारं साहित्य बघा, लसूण घेतलंय भरपूर, कोथिंबीर भरपूर घेतलंय, 1 मूठ कोथिंबीर, अर्धा मूठ लसूण, आलं घेतलंय थोडंसं आणि 4-5 मिरच्या घेतल्यात. आपल्याला लागणार आहेत थोडेसे शेंगदाणे, ते आपण त्यामध्येच वाटून टाकायचे आहेत, पण मी थोडं प्रमाण कमी घेतलंय. मीठ लागेल आपल्याला आणि लिंबू. तर आपण याची तयारी पूर्ण करून घेऊया. ठेचा वाटून घेऊया. तुमच्याकडे पाटा असेल तर अतिउत्तम, नसेल तर मग मिक्सरवर पल्स म्हणजे 1 2 3 हळूहळू पल्स करून ठेचा करून. आता आपण बनवतो ठेचा. त्यासाठी घेतलं मी मिरच्या, थोडंसं आलं घेतलंय. हा बारीक लसूण आहे, तुम्हाला भरपूर वाटेल पण बारीक लसूण असल्यामुळे मी जास्त घेते. भरपूर सारी कोथिंबीर घेतली. मी ना दांड्या पण वापरते कोथिंबीरच्या, नाही तर तुम्ही म्हणाले काय टाकलं याच्यात. आणि शेंगदाणे घेतले. त्याचा ठेचा वाटून घेऊया. ठेचा तयार झाला की आपली रेसिपी तयार झाली. चला तर मग आपण याचा आता ठेचा बनवून घेऊन येऊया. आता आपण कढईमध्ये तेल आणि बटर दोन्ही एकत्र करून टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण पहिला कोळंबी टाकून घेणार आहे. त्यावरती मीठ आणि हळद दोन्ही टाकायचं. तर आपण एक कोळंबी टाकून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं ना कोळंबीचं बघा, मी असं पाठ करून घेतलेलं. तुम्ही पूर्णही खोलून टाकू शकता. मला जरा थोड्या त्याच्या शेपट्या पाहिजे होत. यावर वरूनच आपण हळद आणि हे टाकतात, मीठ. तुम्हाला हवं असेल तर कोळंबीला तुम्ही पहिलाच मीठ आणि हळद लावून ठेवू शकता. आपण आता मीठ टाकून घेऊया. मीठ सांभाळून टाका, कारण आपल्याला अंदाज नाही येत ना असा. मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते, मीठ सांभाळून टाका. लागलं तर आपण मीठ वरून टाकू शकतो. जास्त झालं ते काढणं कठीण होतं. आणि त्याच्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. आता आपण पाव चमचा हळद टाकून घेतोय. अगदी जास्त झालं मीठ तर त्यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा किंवा पावाचा तुकडा टाकू शकता. आपण एकदा तेलात टाकलं ना तर जरा त्या कडक व्हायला लागतं. 5-10 मिनिटं आपल्याला ठेवायला लागते. त्यांना आकार पकडू द्या. आपल्याला हळद आणि बटर पूर्ण याच्यावरती ग्लेज चढवायचं आहे. ग्लेज म्हणजे थर. ही जर कोळंबी तुम्हाला मोठ्या साईजमध्ये मिळाली ना तर हा ठेचा तुम्ही त्यामध्ये भरू शकता. त्याचे मी कट पाडलेत त्यामध्ये. पण मीडियम साईज आहे ना, त्यामुळे मी याच्यात ठेचा भरणार नाहीये, वरून टाकणार आहे. हा बघा मी ठेचा बनवून घेतला. मग अशी जरा जाडसर करायचा. माझ्या मिक्सरमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. आता थोडा गॅस कमी करूया. आता मी यामध्ये ठेचा टाकून घेते.
थोडं आपण तुपामध्ये आणि तेलामध्ये ना सॉरी बटरमध्ये मिक्स करून घेऊया. सगळ्या कोळंबीला लागला म्हणजे तेलामध्ये ठेचा चांगला परतून घ्या. चांगलं तेल सुटलं पाहिजे. त्याला 5-10 मिनिटं जरा होऊ द्या. आता माझ्याकडे लिंबू संपलेला आहे तर मी लिंबाच्या बदली थोडं विनेगर यामध्ये टाकणार आहे. तुम्ही पण टाकू शकता, जर नसेल तर विनेगर टाकू शकता. वाह, सुगंध मस्तच येत आहे. आज तर म्हणजे उंगलियां चाटते रह जाएंगे, एवढी सुंदर ही रेसिपी झालेली आहे. मला आत्ताच कळलं की घरातला लिंबू संपलेले आहेत तर मी त्याबदली विनेगर वापरत आहे. लिंबू असेल तर अर्धा पाव लिंबू पिळू शकतो. विनेगर मी अर्धा चमचा टाकलेला आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. बघा आता ना मसाला थोडा बुडबुड येतात बघ, इकडे साईडला तेल सोडायला लागलं. थोडी कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही यामध्ये मसाला पण टाकू शकता. मी हिरवच बनवणार आहे. जरा कोळंबी शिजली की आपण डिश सर्व करूया. हे बघा आपली कोळंबी तयार झालेली आहे. झटपट कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्हाला जर इनोव्हेटिव्ह डिश बनवायची आहे तर ही बनवू शकता. जर तुमच्याकडे मच्छी तयार असेल पटकन बनते. आपल्याकडे वाटण तयार करून ठेवा आणि वाहवा मिळवा सगळ्यांकडून. तर चला मी प्लेटिंग करते आता. तर बघा अगदी पटापट झटपट अशी ही रेसिपी बनलेली आहे आणि अप्रतिम स्वाद येतोय तिचा. यामध्ये तुम्ही पनीर टाकू शकता किंवा सोयाबीनची बनवू शकता. चिकन मटण दोन्हीचं तुम्ही बनवून बघू शकता, ट्राय करू शकता. तर अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.